विचार करूया. जर आजच्या या भयानक बर्नआउटवर आणि ताणतणावावरचा जो काही उपाय आहे, तो सर्व काही सोडून कुठेतरी हिमालयात जाऊन बसण्यात नसून हं. अगदी याच क्षणी आपल्या ऑफिसच्या लॅपटॉपसमोर बसून काम करण्यात दडलेला असेल तर. बापरे, हा विचारच खूप वेगळा आहे. हो ना. आपण सहसा विचार करतो की शांती मिळवायची असेल तर या कॉर्पोरेट जगातून, रोजच्या ट्रॅफिकमधून आणि डेडलाईन्सच्या चक्रातून पळ काढावाच लागेल. पण आज आपण अशा एका स्रोताचा अत्यंत सखोल वेध घेणार आहोत, जो सांगतो की आपली वर्क लाईफ बॅलन्सची संकल्पनाच मुळात पूर्णपणे चुकीची आणि उलटी आहे. नक्कीच. द दासबोध डॉक्ट्रिन, बॅलन्सिंग ड्युटी अँड डिव्होशन. या आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण 400 वर्षांपूर्वीच्या एका अशा तत्वज्ञानात डोकावणार आहोत, जे एखाद्या आधुनिक कॉर्पोरेट सर्व्हायव्हल मॅन्युअलसारखंच काम करतं. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया आणि यातून काय उलगडतंय ते पाहूया. खरं तर हा खरोखरच एक असा प्रवास असणार आहे जो आपल्या अनेक पूर्वग्रहांना धक्का देईल. कारण कसे आपण अध्यात्म या शब्दाभोवती एक असं गूढ वलय निर्माण करून ठेवलंय की जणू काही ते फक्त डोळे मिटून सर्वसंग परित्याग करून एकांतवासात बसणाऱ्यांसाठीच आहे. अगदी बरोबर. आपण त्याला नेहमी संसाराच्या विरोधात उभा करतो. हो, तो अत्यंत परखडपणे सांगतो की संसारातून किंवा आपल्या वास्तवातून पळून जाणं हा उपायच नाहीये. उलट संसारात राहून आपली प्राप्त जबाबदारी पूर्ण करणं हीच खऱ्या अर्थाने आपली पहिली आध्यात्मिक साधना आहे. एक सेकंड. इथे मला थोडं थांबवावंसं वाटतं. हो, बोला ना. म्हणजे जर आपण रोजची घरची कामं करणं, दिवसभर किचकट एक्सेल शीट्स बनवणं किंवा बॉसच्या अव्यवहार्य डेडलाईन्स पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस जागणं, यालाच जर आपण आध्यात्मिक साधना म्हणू लागलो, तर मग हे थोडं सोयीस्कर नाही का वाटत? म्हणजे हे तर एखाद्या कॉर्पोरेट बॉसला खूपच आवडेल. अगदी त्यांच्या फायद्याचंच वाटेल. हो ना. म्हणजे बॉस म्हणेल की काम करत राहा कारण तीच तुमची साधना आहे. आपण फक्त आपल्या धकाधकीच्या किंवा बऱ्याचदा शोषणावर आधारित असलेल्या कामाचं तत्वज्ञानाच्या नावाखाली उदात्तीकरण तर करत नाही आहोत ना. हां, अत्यंत रास्त आणि टोकदार प्रश्न आहे. आणि अनेकदा असाच गैरसमज होतो. पण इथे फक्त राबत राहणं आणि कर्तव्य पार पाडणं यातील एक अतिशय सूक्ष्म पण महत्वाचा मानसशास्त्रीय फरक समजून घेणं आवश्यक आहे. दासबोध असं अजिबात म्हणत नाही की स्वतःला ओरबाळून फक्त पैशांसाठी किंवा एखाद्याच्या दबावाखाली गुलामासारखं काम करत राहा. अच्छा, म्हणजे आंधळेपणाने काम करणं अपेक्षित नाहीये. मुळीच नाही. हा स्रोत कर्तव्य या शब्दाकडे एका वेगळ्या आणि उच्च दृष्टिकोनातून पाहतो. जेव्हा आपण एखाद्या भूमिकेत असतो, मग ती कुटुंबातील एका जबाबदार व्यक्तीची असो किंवा एखाद्या संस्थेतील कर्मचाऱ्याची असो, बरोबर. तेव्हा त्या भूमिकेशी प्रामाणिक राहणं महत्वाचं असतं. कारण पळून जाण्याची जी वृत्ती असते ना, ती कधीच उपाय नसते. जेव्हा आपण पळून जातो तेव्हा आपण फक्त बाहेरील परिस्थिती बदलतो. पण आपलं अस्थिर मन आपण आपल्यासोबतच घेऊन जातो. अगदी अचूक. म्हणजे एखाद्याने ऑफिसच्या राजकारणाला कंटाळून नोकरी सोडली आणि तो शांततेसाठी एखाद्या आश्रमात गेला, तरी तिथेही तो दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीवरून अस्वस्थ होईलच. कारण प्रॉब्लेम जागेचा नसून मनाचा आहे. हां, हे खूपच महत्वाचं आहे. म्हणूनच वास्तवात पाय घट्ट रोवून उभं राहणं आणि समोर जे कर्तव्य आलंय ते टाळण्याऐवजी पूर्ण लक्ष देऊन करणं याला इथे महत्त्व दिलं आहे. जर कोणी घरच्या जबाबदाऱ्या वाऱ्यावर सोडून मुलांकडे दुर्लक्ष करून तासनतास देवाचं नाव घेत बसत असेल, तर ते चुकीचं आहे. हो, हे तत्वज्ञान त्याला स्पष्टपणे नाकारतं. आधी तुमचं भौतिक जगातलं कर्तव्य आणि मग बाकीच्या गोष्टी. पण मग इथे एक मोठा विरोधाभास निर्माण होतो. कोणता? जर काम करणं आणि जबाबदाऱ्या पूर्ण करणं हीच साधना असेल, तर मग आजूबाजूला पाहिल्यावर बहुतांश लोक इतके थकून गेलेले, फ्रस्ट्रेट झालेले आणि तणावाखाली का दिसतात? बरोबर आहे. आपण पाहतो की लोक 12-12, 14-14 तास काम करतात, तरीही शेवटी मानसिक समाधान शून्य असतं. जर काम हीच साधना आहे, तर त्यातून शांती का मिळत नाहीये? इथे नक्कीच काहीतरी मोठी त्रुटी आहे. नक्कीच त्रुटी आहे. आणि हीच ती वेळ आहे जिथे दासबोधातील विवेक ही अत्यंत प्रभावी संकल्पना समोर येते. आपण यंत्रासारखं काम करतो, पण त्या कामात विवेक नसतो. म्हणजे नेमकं काय नसतं? विवेक म्हणजे काय? तर केवळ बरोबर आणि चूक ओळखणं नव्हे, तर केव्हा थांबायचं, किती ऊर्जा गुंतवायची आणि कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं याचा अचूक भान असणं. केवळ काम करत सुटणं म्हणजे बर्नआउटला आमंत्रण देणं आहे. मला ना इथे एक उदाहरण सुचतंय. आपण सहसा ना ते दोरीवर चालणाऱ्या कसरतपटूचं जुनं रूपक वापरतो या बॅलन्ससाठी. हो, ते खूप घासून गुळगुळीत झाले आता. बरोबर.
त्यापेक्षा मला वाटतं विवेक हा आजच्या काळातील आपल्या स्मार्टफोनच्या बॅटरी सेव्हर मोडसारखा आहे. अरे वा, हे कसं काय, जरा सविस्तर सांगा. बघा, जेव्हा आपण फोन बॅटरी सेव्हर मोडवर टाकतो तेव्हा आपला फोन काही बंद होत नाही, तो काम करतच असतो. हां. पण तो मोड नेमका करतो काय, तर जे बॅकग्राऊंडमध्ये अनावश्यक ॲप्स चालत असतात ना, जे फक्त बॅटरी खातात, डेटा वापरतात आणि फोन गरम करतात. अच्छा, त्यांना तो थांबवतो. अगदी बरोबर, त्यांना तो थांबवतो, जेणेकरून जे मुख्य काम आहे, समजा गुगल मॅप्स वापरणं किंवा कॉलिंग करणं, ते सुरळीत चालू शकतं. मला वाटतं विवेक हा आपल्या डोक्याचा बॅटरी सेव्हर मोड आहे. क्या बात आहे. जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपल्या डोक्यात बॉस काय म्हणेल, माझं प्रमोशन होईल का, सहकारी माझ्याबद्दल काय विचार करतील, असे अनेक अनावश्यक विचारांचे ॲप्स बॅकग्राऊंडला चालू असतात. हो, आणि हे ॲप्स आपली सगळी मानसिक ऊर्जा शोषून घेतात. बरोबर, आणि त्यामुळेच आपल्याला बर्नआउट येतो. हे रूपक खरोखरच कमालीचं आणि अत्यंत चपखल आहे. हे अगदी अचूकपणे स्पष्ट करतं की विवेकाची यंत्रणा कशी काम करते. आपण केवळ शारीरिक पातळीवर थकत नाही, तर त्या बॅकग्राऊंडला चालणाऱ्या विचारांमुळे, असुरक्षिततेमुळे आणि अहंकारामुळे मानसिक पातळीवर जास्त थकता. दासबोध हेच सांगतो की जेव्हा आपण विवेक जागृत ठेवतो, तेव्हा आपण हे अनावश्यक विचारांचे ॲप्स बंद करतो. म्हणजे फक्त वर्तमानात जगतो. अगदी. आपण फक्त तेच काम करतो जे त्या क्षणी आपल्या हातात आहे. आपण भविष्याची चिंता किंवा भूतकाळातील पश्चात्ताप यात अडकत नाही. म्हणजे जर रविवारी बॉसचा एखादा अनावश्यक ईमेल आला, तर तिथे विवेक आपल्याला सांगेल की आता सुट्टीची वेळ आहे, कुटुंबाला वेळ देणं हे आत्ताचं कर्तव्य आहे. हो, त्यामुळे हा ईमेल उद्या सकाळी पाहिला तरी चालणार आहे. अगदी बरोबर. विवेक आपल्याला सांगतो की आता कामाची वेळ आहे, तेव्हा पूर्ण क्षमतेने काम करा, आणि जेव्हा कामाची वेळ संपते तेव्हा ते ऑफिसच्या दारातच सोडून या. कट ऑफ करणं ज्याला आपण म्हणतो. हो, हे कट ऑफ करण्याचं शहाणपण म्हणजेच विवेक. या विवेकामुळेच आपण अतिकामाच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचतो आणि दुसऱ्या बाजूला पूर्णपणे निष्क्रिय होण्यापासूनही वाचतो. पण हे प्रत्यक्षात कसं आणायचं? कारण आपण जेव्हा ऐकतो की तुमची रोजची कामे हीच आध्यात्मिक साधना बनू द्या, तेव्हा आपल्याला वाटतं की आता काम करताना सतत काहीतरी मंत्र वगैरे जपत राहायचं की काय? म्हणजे जर एखादा माणूस कोडिंग करत असेल, तर त्याने सोबत काहीतरी जप केला पाहिजे का? हे कसं घडतं? हा एक अतिशय मोठा आणि गमतीशीर गैरसमज आहे. रोजच्या जीवनात साधना आणायची म्हणजे कामातून लक्ष विचलित करणं नव्हे. जर एखादा सर्जन ऑपरेशन करत असेल आणि तो मी आता आध्यात्मिक साधना करतोय म्हणून डोळे मिटून बसला, तर तो रुग्णासाठी शेवटचा दिवस ठरेल. नक्कीच. म्हणूनच इथे साधनेचा अर्थ आहे त्या कामामागचा भाव, तुमचा हेतू आणि तुमची कामाप्रती असलेली सचोटी. अच्छा, म्हणजे इंटेंट महत्वाचा आहे. हो. जर आपण या स्रोतातील विचारांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला, तर आपल्या कृती आणि आपले विचार हेच आपल्या साधनेचं स्वरूप ठरवतात. काम करताना तुम्ही किती प्रामाणिक आहात, कोणालाही न फसवता, शॉर्टकट्स न मारता काम करणं हीच प्रत्यक्ष साधना आहे. जेव्हा आपण एखादा क्लायंटशी किंवा सहकार्याशी बोलतो, तेव्हा आपल्या शब्दात आदर आणि नम्रता असते का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कामाचा प्रचंड ताण असला तरी आतून आपण किती शांत आहोत, या 3 गोष्टीच म्हणजे दैनंदिन साधना. म्हणजे जसं कॉम्प्युटरमध्ये एखादी ऑपरेटिंग सिस्टीम नेहमी बॅकग्राऊंडला चालू असते बरोबर. आणि त्यावर इतर सर्व सॉफ्टवेअर्स काम करतात, तसंच आपला प्रामाणिकपणा आणि आंतरिक शांतता ही आपली ऑपरेटिंग सिस्टम असायला हवी. अगदी तंतोतंत. आपण कोणतंही काम करू दे, मग ते घर स्वच्छ करणं असो वा एखादं प्रेझेंटेशन देणं असो, ते याच ऑपरेटिंग सिस्टीमवर चालायला हवं. आणि यामागचं कारणही खूप वैज्ञानिक आहे. जेव्हा तुम्ही प्रामाणिक असता, खोटं बोलत नाही किंवा राजकारण करत नाही, तेव्हा तुमच्या मेंदूवरचा ताण खूप कमी होतो. हो, कारण काही लपवावं लागत नाही. अगदी. खोटं लपवण्यासाठी लागणारी ऊर्जा वाचते. ही वाचलेली ऊर्जाच तुम्हाला शांतता देते. म्हणूनच काम आणि अध्यात्म हे वेगळे काढता येत नाहीत. ते एकमेकात मिसळलेले असायला हवेत. हे ऐकायला खूप तार्किक वाटतं, पण आता आपण एका अशा मुद्द्याकडे वळूया जिथे सर्वांचीच गाडी हमखास अडकते. कोणता मुद्दा? आपण काम प्रामाणिकपणे करतो, 100% देतो, पण जेव्हा नेहमीच आपल्या मनासारखं होत नाही, समजा आपण एखाद्या प्रोजेक्टवर 6 महिने रात्रंदिवस मेहनत घेतली, पण जेव्हा प्रमोशनची वेळ येते, तेव्हा ते बॉसच्या एखाद्या मर्जीतील दुसऱ्याच माणसाला मिळतं, किंवा आपण खूप विचार करून एखादा व्यवसाय सुरू करतो आणि अचानक बाजारात काहीतरी बदल झाल्यामुळे मोठं नुकसान होतं. असं नेहमीच होतं. हो ना. मग अशा वेळी दासबोधातील आसक्तीचा त्याग, ज्याला आपण डिटॅचमेंट म्हणतो, ती संकल्पना कशी कामी येते?
कारण बऱ्याचदा लोकांना वाटतं की डिटॅचमेंट म्हणजे मला आता कशाचाच काही फरक पडत नाही, असा एक प्रकारचा निगरगट्टपणा किंवा संवेदनशून्यता अंगी बाणवणं. हे असंच आहे का? हा एक अत्यंत सामान्य आणि धोकादायक गैरसमज आहे. डिटॅचमेंट किंवा आसक्तीचा त्याग म्हणजे निरुत्साही होणं, उदासीन होणं किंवा कामाची पर्वा न करणं असा अजिबात होत नाही. अच्छा. दासबोधाचा दृष्टिकोन अत्यंत स्पष्ट आणि क्रांतिकारी आहे. तो सांगतो, कामात पूर्णपणे 100% गुंतून राहा, पण त्याच्या परिणामांमध्ये अडकून पडू नका. पण हे प्रत्यक्षात कसं शक्य आहे? जर मी एखाद्या गोष्टीसाठी माझं रक्त आठवलं असेल, तर मला त्यातून यश मिळण्याची अपेक्षा असणारच ना. आपण सगळे माणसं आहोत, भावना नसलेले रोबोट्स नाही आहोत. हो, अपेक्षा असणं ही अत्यंत नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे, पण इथे आपल्याला एक मानसशास्त्रीय यंत्रणा समजून घ्यावी लागेल. आपण बऱ्याचदा आपली स्वतःची किंमत किंवा सेल्फ वर्थ ही आपल्या कामाच्या परिणामांवर मोजायला लागतो. म्हणजे कसं? आपला मेंदू एक समीकरण तयार करतो. प्रोजेक्ट यशस्वी झाला तर मी हुशार आणि यशस्वी, आणि प्रोजेक्ट फसला. तर मी कुचकामी आणि अपयशी. अगदी बरोबर. जेव्हा आपण स्वतःच्या अस्तित्वाची बरोबरी त्या परिणामाशी करतो, तेव्हा आपण परिणामांवर अटॅच होतो. ही आसक्तीच दुःखाचं मूळ आहे. म्हणजे कामाचा निकाल आणि माझी स्वतःची ओळख या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. हे सतत स्वतःला बजावणं गरजेचं आहे. माझा निकाल म्हणजे मी नव्हे. अगदी बरोबर. कारण वास्तव हे आहे की कोणत्याही कामाचे फळ हे 100% आपल्या हातात कधीच नसतं. बाजारातील बदल, इतरांचे निर्णय, जागतिक अर्थव्यवस्था किंवा अचानक उद्भवलेली परिस्थिती हे सगळे बाह्य घटक आहेत ज्यावर आपलं काहीही नियंत्रण नसतं. खरंय. जर आपण आपलं सर्वस्व त्या परिणामांवरच पणाला लावलं तर यश आल्यास आपल्यात भयंकर अहंकार निर्माण होतो आणि अपयश आल्यास आपण पूर्णपणे खचून जातो. या दोन्ही अवस्थांमध्ये आपली मानसिक शांती आणि तोल जातो. म्हणूनच काम संपल्यावर मी माझं सर्वस्व दिलं, माझं काम प्रामाणिक होतं, आता पुढचं माझ्या हातात नाही हा विचार करणं म्हणजे खरी आसक्ती सोडणं. हे मला शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसारखं वाटतंय. अच्छा, कसं काय? आपण खूप चांगला अभ्यास करून कंपनीचे फंडामेंटल्स तपासून एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतो. तिथे आपली मुख्य भूमिका संपते. त्यानंतर मार्केट वर जाईल की खाली, उद्या जगात कोणती घडामोड होईल यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. बरोबर. जर आपण रोज तोच ग्राफ बघून ब्लड प्रेशर वाढवून घेत असू तर ती आसक्ती झाली. अभ्यास करून गुंतवणूक करणं हे काम, आणि नंतर ग्राफ बघत न बसणं ही डिटॅचमेंट. हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे. तुम्ही तुमची कृती केली, पण आता मार्केटला त्याचं काम करू द्या. या डिटॅचमेंटमुळे तुमच्या निर्णय प्रक्रियेत एक प्रकारची स्पष्टता येते जी अट्टहास धरून ठेवल्याने कधीच येत नाही. पण मग याचा लोकांची असलेल्या वागणुकीवर काय परिणाम होतो? म्हणजे कारण बऱ्याचदा असं दिसतं की जे लोक स्वतःला खूप डिटॅच किंवा आध्यात्मिक मानतात ते इतरांची खूप फटकून किंवा कोरडेपणाने वागतात. जणू काही त्यांना या जगाची किंवा इतर कोणाची गरजच नाही. हे इंटरपर्सनल डायनॅमिक्स कसे काम करतात? जर मी आसक्ती सोडली तर मी माझ्या सहकाऱ्यांशी प्रेमाने वागेनच कशासाठी? हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रॅक्टिकल मुद्दा तुम्ही उपस्थित केलात. जर एखादा माणूस स्वतःला आध्यात्मिक मानत असेल, पण तो त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांशी, ऑफिस बॉयशी किंवा वॉचमॅनशी उद्धटपणे वागत असेल, तर ते अध्यात्म पूर्णपणे बोगस आहे. अगदी 100% बोगस. कारण खऱ्या डिटॅचमेंटचा पहिला आणि सर्वात मोठा परिणाम म्हणजे आपला अहंकार गळून पडणं. हे कसं घडतं? आसक्ती सोडल्याने अहंकार कसा जातो? जेव्हा तुम्ही परिणामांशी आसक्ती सोडता, तेव्हा तुम्ही स्वतःला त्या यशाचे एकमेव शिल्पकार मानणंही सोडून देता. हे सगळं फक्त आणि फक्त माझ्यामुळेच झालं, हा जो मीपणा असतो ना, तो कमी होतो. कारण आपल्याला जाणीव होते की या यशात अनेक गोष्टींचा वाटा आहे. बरोबर. आणि जेव्हा माणसाचा मीपणा कमी होतो, तेव्हा तो इतरांकडे तुच्छतेने पाहू शकत नाही. साहजिकच तो इतरांशी अधिक आदराने, नम्रपणे आणि करुणेने वागू लागतो. अच्छा. दासबोध अतिशय ठामपणे सांगतो की तुमचा दैनंदिन व्यवहार आणि तुमचे अध्यात्म हे वेगळे असूच शकत नाहीत. तुमची आध्यात्मिक उंची तुम्ही मंदिरात किती वेळ घालवता यावरून ठरत नाही, तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी कसे वागता यावरून ठरते. म्हणजे जर कोणी मीटिंगमध्ये दुसऱ्याला सतत खाली खेचत असेल आणि वीकेंडला ध्यानाला जात असेल, तर त्याचा काहीही उपयोग नाही. त्याचा खरा आध्यात्मिक स्तर त्या मीटिंगमधील त्याच्या वागणुकीवरूनच ठरतो. नक्कीच. कारण जर अहंकार शिल्लक असेल तर साधना ती कसली? अहंकार विरघळणे हीच साधनेची खरी कसोटी आहे. आतापर्यंत आपण ज्या ज्या गोष्टींवर चर्चा केली, मग ते पळून न जाता प्राप्त कर्तव्य पार पाडणं असो, अनावश्यक ॲप्स बंद करण्यासाठी विवेकाचा वापर करणं असो, कामात प्रामाणिकपणाची ऑपरेटिंग सिस्टीम वापरणं असो,
किंवा परिणामांबद्दल आसक्ती न ठेवता अहंकार बाजूला ठेवणं असो, या सगळ्यातून मला एक अत्यंत स्पष्ट गोष्ट जाणवते. ती म्हणजे यांपैकी कशासाठीही आपल्याला हिमालय, एखादी गुहा किंवा पूर्ण शांतता असलेली खोली लागत नाही. या सर्व गोष्टी बाह्य जगाशी संबंधित नसून त्या आपल्या आत, आपल्या डोक्यात घडणाऱ्या आहेत. आणि हाच या संपूर्ण तत्वज्ञानाचा, या दासबोध डॉक्ट्रिनचा अंतिम आणि सर्वात महत्वाचा गाभा आहे, स्थिर मन. स्थिर मन. हो. आपण नेहमी शांतीसाठी अनुकूल बाह्य परिस्थितीची वाट पाहत असतो. माझं प्रमोशन झालं की मी शांत होईन, किंवा ही किचकट डेडलाईन संपली की मग मी सुटकेचा निश्वास टाकेन, माझं कर्ज फिटलं की मी आनंदी होईन. पण सत्य हे आहे की परिस्थिती कधीच कायमस्वरूपी अनुकूल नसते. बरोबर आहे. समुद्रावर एक लाट गेली की दुसरी येणारच असते. आपण लाटा थांबण्याची वाट पाहू शकत नाही. अगदी बरोबर. म्हणूनच दासबोध सांगतो की आपला मूळ आधार हा बाहेरील परिस्थितीवर नसून आपल्या मनाच्या स्थितीवर असला पाहिजे. दोन्ही गोष्टींचा पाया हा मन आहे. मन जर स्थिर असेल तर बाहेर कितीही मोठा गोंधळ असू देत, आपण योग्य आणि विवेकी निर्णय घेऊ शकतो. तो आतला स्थिरपणा हीच खरी ताकद आहे. जेव्हा मन आतून एखादं शांत तलावासारखं असतं, तेव्हा त्यात बाहेरील तणावाचे, अपयशाचे किंवा टीकेचे कितीही दगड पडले तरी ते काही क्षणात तळाला जातात आणि पृष्ठभाग पुन्हा शांत होतो. हे खूपच सुंदर उदाहरण आहे. ही स्थिरता प्राप्त करणं आणि तीही या धकाधकीच्या संसारात राहून प्राप्त करणं हेच खऱ्या समतोलाचं रहस्य आहे. या संपूर्ण चर्चेतून खरोखरच अनेक नवीन आणि अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोन मिळाले. आपण नेहमी ज्या वर्क लाईफ बॅलन्सच्या शोधात असतो, तो बॅलन्स म्हणजे दोन वेगवेगळ्या पारड्यांमध्ये ऑफिस आणि घर टाकून मोजायची गोष्ट नाहीये. नाहीच. तर हा बॅलन्स आपल्या स्वतःच्या मनात जागरूकता आणि विवेक आणून साधायचा आहे, हे आजच्या चर्चेतून अत्यंत स्पष्ट झालं. परिस्थितीतून पळून न जाता समोर आलेले कर्तव्य पूर्ण करणं, आपल्या डोक्यातल्या बॅटरी सेवर म्हणजेच विवेक नेहमी चालू ठेवून अनावश्यक ताण टाळणं आणि परिणामांची आसक्ती न ठेवता, कोणतीही अपेक्षा न ठेवता कामात 100% गुंतून राहणं, ही एक अत्यंत प्रभावी आणि आधुनिक काळाला साजेशी अशीच विचारधारा आहे, जी आपल्याला एक उत्तम व्यावसायिक आणि त्याचसोबत एक उत्तम माणूस बनवते. आणि आजच्या या माहितीच्या महापुरात, जिथे प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या शर्यतीत धावतोय आणि मानसिकदृष्ट्या थकलाय, हो ना. तिथे हा विचार खऱ्या अर्थाने आपल्याला जमिनीवर राहायला आणि त्याचवेळी आतून एक अथांग शांतता अनुभवायला मदत करणारा आहे. हे प्राचीन तत्वज्ञान आजच्या बर्नआउट झालेल्या पिढीसाठी एका मोठ्या दिलास्यासारखं आहे. नक्कीच. म्हणूनच या सखोल चर्चेचा समारोप करताना आपण एका अशा विचारावर थांबूया, जो कदाचित आपल्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच कायमचा बदलून टाकेल. आपण नेहमी शांती शोधण्यासाठी वीकेंडच्या सुट्टीची, एखाद्या रिट्रीटची किंवा सर्व काही सोडून कुठेतरी दूर जाण्याची वाट पाहत असतो. पण जरा विचार करूया, काय होईल जर आपण आजच्या दिवसातले आपले जे सर्वात कंटाळवाणे किंवा सर्वात कठीण वाटणारं काम आहे, बरोबर, मग ती एखादी अत्यंत किचकट रिपोर्ट तयार करण्याची वेळ असो, एखाद्या रागीट ग्राहकाशी बोलणं असो, वा घरातलं एखादं रोजचं नीरस काम असो, तेच काम जर आपण एक सर्वात मोठं आध्यात्मिक आव्हान मानून पूर्ण केलं तर? क्या बात आहे. कोणताही अहंकार न ठेवता, परिणामांची कोणतीही चिंता न करता आणि कोणतीही चिडचिड न करता, जर केवळ 100% लक्ष केंद्रित करून ते काम आपण पूर्णत्वास नेलं, तर कदाचित ज्या शांतीचा शोध आपण बाहेर कुठेतरी हिमालयात घेत आहोत, ती अगदी याच क्षणी त्या कंटाळवाण्या वाटणाऱ्या कामातच गवसेल. कारण शेवटी तो बॅलन्स आपल्याला जगासोबत नाही, तर स्वतःच्याच मनासोबत साधायचा आहे.